तर शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी आज सोलापूर कोल्हापूर हा राष्ट्रीय महामार्ग रस्ता अडवून धरला होता आणि सांगोलामधील शेतकऱ्यांनी कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग गेल्या 2 तासांपासून अडवून धरलाय। शक्तीपीठ महामार्ग तात्काळ रद्द करण्यात यावा अशी ही मागणी आहे आणि त्यासाठी आंदोलन करत शेतकरी आक्रमक झाले। सांगोला तालुक्यातील बहुतांश शेतजमीन ही शक्तीपीठ महामार्गाला जाते, त्यामुळे शेतकरी सध्या आंदोलनाच्या पवित्र्यात पाहायला मिळत आहेत। ते शेतकऱ्यांच्यावरती अन्याय करणारे या ठिकाणी सरकार आहे। नागपूर रत्नागिरी हा हायवे असताना हा हायवे सुद्धा काही वेळेला त्या ठिकाणी ओस पडलेला असतो। अशा वेळी या ठिकाणी पवनार ते पत्रादेवी हा जो शक्तीपीठ महामार्ग होऊ घातलेला आहे, हा शक्तीपीठ महामार्ग आणि या ठिकाणी नागपूर ते रत्नागिरी हा महामार्ग याच्यामध्ये फक्त 4 किलोमीटरचे अंतर आहे। हा रस्ता त्या ठिकाणी झाल्यानंतर शेतकऱ्याच्या शेतामधून ज्यावेळी जातो त्यावेळी शेतकऱ्याचं शेत दोन्ही बाजूला त्या ठिकाणी राहते, त्यावेळी त्यांना जाण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी रस्ता राहत नाही, कारण रस्त्याच्या दोन्ही बाजूनं त्या ठिकाणी पडद्या उभारल्या जाणार आहेत। त्यामुळे त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या शेतीचं फार मोठं त्या ठिकाणी नुकसान होणार आहे। म्हणून या ठिकाणी शेतकऱ्याच्या शेतीचं नुकसान होऊ नये, शेतकऱ्याची शेती त्या ठिकाणी वाचावी म्हणून आज नाजरामठ आनंगडाळ या टोल नाक्यावर या ठिकाणी संपूर्ण शेतकरी बांधवाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करून या ठिकाणी या शक्तीपीठ महामार्गाला आम्ही विरोध करत आहोत।